आपण प्रभाग क्रमांक 22 मधून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपला पक्षाचा एबी फॉर्म भेटला आहे का? भेटलाय ना. आपली भावना काय आहेत नेमकं? भावना आता येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायचं, निवडून कसं येणार जास्तीत जास्त मतांनी, त्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आणि लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन आम्ही करणार. लोकांसाठी तुम्ही काय करणार? लोकांसाठी तुम्ही काय करणार? लोकांसाठी लोकांच्या अडीअडचणी सोडवणे, लोकांच्या दारोदारी विकासाची गंगा पोहोचवणे हे आमचं काम आहे आणि जातीय सलोखा मेन आम्हाला राखायचा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आपले 4 उमेदवार कोणते भेटले? अ मधनं मोनिका नवनाथ नडे, ब मधनं उषा दिलीप काळे, क मधनं मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर आणि ड मधनं संतोष अंकुश टोकले, मी स्वतः. तर आपण या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करावं? नागरिकांना आवाहन करणार आहे की तुम्ही खरा विकास, आता काळेवाडीचा विकास का कुठला गेली 5 वर्ष, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक होतो म्हणून आम्हाला पुरेसा निधी दिला गेला नाही, त्याच्यामुळे काळेवाडीचा विकास कुठला आहे. येणाऱ्या काळामध्ये सर सत्ता जर परिवर्तन करायचे असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून द्या आणि आम्ही विकासाची गंगा आपल्या दारोदारी पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत. पण आपलं असं वाटतं नागरिकांना आपल्यालाच का निवडून द्या असं का वाटतं? आता आमच्या प्रभागाची एकंदरीत भौगोलिक रचना पाहता आमचा काळेवाडी प्रभाग म्हणजे गरिबांची, कष्टकऱ्यांची नगरी आणि तिथं सर्व जाती धर्माची लोक राहतात. आमच्या काळेवाडीमध्ये मुस्लिम समाज जास्त आहे, ख्रिश्चन समाज जास्त आहे, बहुजन समाज जास्त आहे, त्याच्यामुळं इथं सगळे सेक्युलर लोक राहतात, त्याच्यामुळं ती लोक सर्व मानणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारे लोक आहेत. तर येणाऱ्या कामी आपण प्रमुख 3 कोणते काम करला प्रभागामध्ये? येणाऱ्या काळामध्ये आम्ही घरोघरी कचऱ्याच्या गाड्यांचं तर हे केलेलंच, आम्ही पाण्याची टाकीचं मुख्य राहणार आहे, कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते राहणार आहे आणि क्रीडांगणं असतील आणि बाकीचं एकंदरीत जो काय जुन्याच्या लाईनी आहेत, ड्रेनेज लाईन असेल किंवा पाण्याच्या लाईनी असेल त्या जुन्या झालेल्या आहेत किंवा पाण्याची टंचाई भरपूर काळेवाडीला सतवती आहे, तर ते सोडवण्याचा प्रामुख्याने आमचा प्रयत्न राहणार आहे.